ते चॅम्पियन्स ट्रॉफी चालवणार होती की नाही, त्यावेळी पाकिस्तानवाले काय म्हणत होते, इंडियन टीमला म्हणत होते तुम्ही आमच्या इथं या, लाहोरमध्ये मॅच खेळा, तुम्हाला चांगली सिक्युरिटी देतो. काय म्हणणं आहे तुमचं याबद्दल? काहीच नाही म्हणा, इथं अंगणात आहे आमच्या, आम्ही देतो सिक्युरिटी. काय द्यायचं आहे ती? ती आम्हाला सिक्युरिटी देणार आहे? तिथं देश आहे काय सुरक्षित? हा म्हणजे तिथं हागायला गेल्यावर 2-3 माणसं मारून करायला येतं. काय सांगताय? असलं दहशत आहे तिथं. होय, स्वतःच्या देशात प्रोटेक्शन व्यवस्थित सिक्युरिटी द्या म्हणावं आधी, आम्हाला नंतर द्या म्हणावं. बरोबर आहे की. तर कोणतरी म्हणत होतं ते रोहित शर्मा काय फिटनेस चांगला नाही त्याचा, ढोबळा आहे आणि त्याला काढून टाका. त्यांचा इंजमा मुला कसा होता, ती खेळायला आल्यावर बॅट दिसायची नाही, बॅट खड्ड्यात जायची अशी. अहो मग तुम्ही भगवा आणि तिरंगा दोन्ही काय झेंडे फिरायला लागलाय? का फिरायचं नाही मी? का फिरायचं नाही? यात पण बागवा, यात पण बागवा आहे का नाही? बरोबर आहे की. मग या बघवायचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हा, या बघायत प्रॉब्लेम नाही, या बघायचा प्रॉब्लेम येतोय? नाही काय नसायला पाहिजे खरोखर. नाहीच ना. साहेब तुम्हाला काय वाटतंय, आपण आता हे आपलं जे क्रिकेट चालू आहे आता सध्या इंडियाचं, त्याच्यामध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे आपल्याला? काय व्हायला पाहिजे? ते क्रिकेट जाऊ दे बोंबलत, आपल्या देशातलं खेळ बघा, ते काय काय आहेत काय काय नाही. ते कबड्डी आहे, परत ते गोट्या खेळतोय आपण चांगलं मस्तपैकी, त्यानंतर काय काय खो खो खेळतोय, हॉकी खेळतोय. अहो मग तुम्ही जल्लोष करायला कशाला गेलेला? जल्लोष? मी पाकिस्तान हारला, विषय मिटला, जल्लोष करालोय मी. पण आज पाकिस्तानची मॅच नाही हो, आज न्यूझीलंड बरोबर मॅच होती आपली. पाकिस्तान हारला ना, कवा का हारणार? मी 12 महिने जल्लोष करतोय, उद्या पण करणार आहे. काय प्रॉब्लेम आहे? नाही हा चला.